जय शिवराय मित्रांनो, आज आपण सरसेनापती येसाजी कंक यांच्या वाडा पाहण्यासाठी आलो आहेत। चला तर मग आपण वाडा पाहू। ही येसाजी कंक महाराजांची तलवार आहे आणि त्यांची मूर्ती। हे पत्र आहे। हे त्यांचे वंशज आहेत सर्व, आणि हा सर्व वाडा त्यांचे 13वे वंशज यांनी चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे। हे धान्याचं कोठार आहे। स्वयंपाकाची खोली, चूल आहे, जातं आहे। हे वाकळ शिवत आहेत, जे आपण आता चादरी बेडशीट वापरतो, पण पूर्वीच्या काळी जुन्या साड्याची वाकळ तयार करून पांघरायला ते वगैरे घेत होते। आता आपण पूर्ण खालचा वाडा बघितलो, पण हा 2 मजली वाडा आहे। आपण वरती जात आहोत आता। हा पूर्ण वाडा जुन्या पद्धतीमध्ये आहे। शेणाने सारवलेला आहे। हां ही त्या काळातली रवी आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी असे मेंटेनन्स ठेवले, आणि ही जवळपास 4.5 फुटाची हाईट आहे, म्हणजे त्यावेळेच्या बायकांची हाईट त्याच्यावर अंदाज काढू शकतो आपण। त्यानंतर हा हंडा बघा, हे आपण अक्षरशः उचलू पण शकत नाही। हंडा, माठ, हे रांजण, त्या सगळ्या गोष्टी त्याने पारंपरिक पद्धतीने जपलेल्या आहेत आपल्याला बघण्यासाठी। हे काटवट आहे त्या काळातलं, जेणेकरून यात भाकरी वगैरे केल्या जाते। हे परत रवीचाच प्रकार आहे। या सगळ्या गोष्टी त्याने व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत, आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळेजण या वाड्याला भेट द्यावी, आणि हे जो अनुभव आम्ही अनुभवतोय आता सध्या, तो अनुभव तुम्ही प्रत्येकाने अनुभवावा। जय शिवराय। जे आम्ही स्पर्श करून अनुभवतोय खरंच तुम्हाला वाटतं सुंदर वाडा आहे।
नक्की भेट द्या सर्वांनी. सगळ्याशी मागून इथल्या सांगत सांगत आले असते.